मित्रांनो, लेख लाडकी योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या मुलींच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याच्या 5,000 रुपयाची रक्कम क्रेडिट केली जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, राज्यात राज्य शासनाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीसाठी लेख लाडकी योजना राबवली जात आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत या मुलींना 1 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. 1,01,000 रुपयाचं अनुदान या मुलींच्या खात्यावरती क्रेडिट केलं जाणार आहे. मित्रांनो, याच्याच अंतर्गत या योजनेमध्ये पहिला हप्ता म्हणून मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपयाची रक्कम दिली जाते आणि या योजनेच्या अंतर्गत अर्ज केल्याने आता नव्यानं पात्र झालेल्या या लेख लाडकी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती त्यांचा 5,000 रुपयाचा पहिला हप्ता क्रेडिट केला जाणार आहे. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले की योजना सुरू झाल्यापासून जवळजवळ 4 ते 5 टप्प्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती 5,000 रुपयाची रक्कम क्रेडिट करण्यात आलेली आहे आणि याच्या अंतर्गत आता पात्र झालेल्या या वर्षीचे जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम क्रेडिट करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आज 25 जून 2026 रोजी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता आता सध्या क्रेडिट करायला सुरू आहे. मुलगी पहिलीमध्ये गेल्यानंतर या योजनेच्या अंतर्गतचा दुसरा हप्ता क्रेडिट केला जातो आणि अद्यापपर्यंत कुठलीही मुलगी या योजनेच्या अंतर्गत दुसरीमध्ये गेलेली नाही. आतापर्यंत जे काही पात्र झालेले लाभार्थी त्यांच्या पहिल्याच हप्त्याचे याच्या अंतर्गत वितरण सुरू आहे. मित्रांनो, योजना नेमकी कशी राबवली जाते, याचा अर्ज कसा केला जातो, याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे. तुम्हाला जर याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे. वरती सजेशन मध्ये सुद्धा त्याचा व्हिडिओ आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही या योजनेचा अर्ज कसा करू शकता, या अर्जाचा नमुना, या सर्वांच्या बद्दलची माहिती घेऊ शकता. धन्यवाद.